श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. प्रकांड पंडित ही पंडितांच्या नावापूर्वीची एक उपाधी आहे. अलीकडे केवळ पुस्तकातच ही आपणास सापडते, पण प्रत्यक्षात अशा व्यक्तिमत्वांचे दर्शन आता दुर्मिळच. 4 दशकांपूर्वी अशा विभूतींचे दर्शन याची देही याची डोळा आम्हाला झाले. आम्ही त्यांना पाहिले आणि ऐकले. हीच आमची मिरासदारी आम्ही मानतो. ते होते प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करूळ येथे आम्हाला तर्कतीर्थांचे प्रथम दर्शन झाले. तेथील बॅरिस्टर नाथपै ज्ञानप्रबोधिनीच्या एका कार्यक्रमाला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांना निमंत्रित केले होते. पु ल देशपांडे यांनी प्रखर तेजस्वी विद्वत्तेच्या तेजाळ शारदीय चांदण्यांची अनुभूती देणारा विद्वान असे ज्यांचे वर्णन केले, ती विभूती आम्ही प्रथम ऐकली. ज्ञान ऋषींनाच प्रकांड पंडित का म्हटले जाते ते तर्कतीर्थांचा परिचय मधुबाईंनी करून दिल्यावर आम्हाला जाणवले. तसे पाहता पंडित म्हणजे ज्ञानवान. त्यांच्या मागे लागलेला शब्द प्रकांड. त्याच शब्दाबद्दल आपण समजून घेणार आहोत. प्रत्येक वृक्षाला मूळ, खोड, फांद्या आणि फुले फळे हे 4 भाग असतात, हे आपणास ज्ञात आहेच. फांद्या फुटेपर्यंतच्या मजबूत खोडाच्या भागाला प्रकांड म्हणतात. मराठीत त्याला कांड असेही म्हणतात. प्रकांड पंडित म्हणजे अनेक ज्ञानशाखांच्या मूलभूत आणि पायाभूत संकल्पनांचे संपादन केलेले ज्ञान ऋषी. जणू ज्ञानाचा विस्तृत वटवृक्षच. अलीकडे पुस्तकी ज्ञानाचे अवडंबर मिरवणाऱ्यास, म्हणजे ज्या विषयात अल्पज्ञान असले तरी अफाट ज्ञान आहे असं भासवणाऱ्यास व्याजस्तुतीने प्रकांड पंडित म्हटले जाते. तो भाग वेगळा. प्रकांड पंडित शब्दाचे कूळ आणि मूळ सांगत असताना मला तर्कतीर्थांचे स्मरण झाले. कारण 2025 हे त्यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्ष आहे. म्हणून हे शब्दपुष्प कोशकार सामाजिक शास्त्रज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करतो. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.